नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपले समाज जीवन। मागच्या पाठामध्ये आपण माणसाला समाजाची गरज का वाटली, माणसातील समाजशीलता हा भाग पाहिला। आज आपल्याला आपला विकास हा भाग पाहायचा। मी वाचन करतो आणि समजून सांगतो। प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात, त्या सुप्त अवस्थेत असतात। त्यांचा विकास समाजामुळे होतो। परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मताच अवगत नसते, आपण ती हळूहळू शिकतो। घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो। आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो। शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते। पहा, माणसाला निसर्गातच काही गुण असतात, क्षमता असतात। माणसामध्ये काही गुण आणि क्षमता असतात, उपजत क्षमता असतात, त्या सुप्त असतात आणि त्याचा विकास आपल्या समाजामुळे होतो। परस्परांशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपण एकमेकांशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काय करतो, आपण भाषा वापरतो, म्हणजे भाषेचा आधार घेतो। पण ती आपल्याला भाषा जन्मताच अवगत नसते, जन्मल्याबरोबर आपल्याला बोलता येत नाही। आपण जसं हळूहळू मोठं होऊ तसतसं ती भाषा शिकतो आणि आपल्या घरात जी भाषा असेल, कोणती असो, मराठी असो, इंग्रजी असो, बंजारा असो, तमिळ असो, कोणती असो, तर जी भाषा आपल्या घरात असेल आपण ती हळूहळू शिकत असतो आणि घरात आपल्या जी भाषा असते तीच आपण शिकतो। नंतर शेजारी जर वेगळी भाषा असेल तर आपण मग परिसरामध्ये ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस परिसरातली शेजारची भाषा शिकतो। आणि शाळेमध्ये तर आपल्याला ज्या ज्या भाषा असेल, ज्या भाषेचा ज्या विषयात आपण समजा इंग्लिश मीडियम असेल किंवा मराठी असेल किंवा हिंदी असेल तर त्या भाषा आपण शिकत असतो। म्हणजे आपल्याला शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते। आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमताही असते। उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरी कोणतेही दोन निबंध सारखे का नसतात? कारण त्यातील विचार वेगळा असतो। आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात। विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते। आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची एक वेगळी क्षमता असते। समजा वर्गामध्ये शिक्षकांनी एखादा विषय दिला, तर निबंधाचा काही एखादा विषय दिला तर प्रत्येक विद्यार्थी हा सारखा निबंध लिहू शकत नाही। तर तो त्याच्या विचारशक्तीनुसार, त्याच्या भावना, त्याची विचारशक्ती जशी असेल तसा तो निबंध लिहितो। म्हणजे कसं, हे भावनिक क्षमता ज्या येतात, विचारशक्ती ज्या येतात त्या समाजामुळे येतात। म्हणजे समाजामुळे आपल्याला वाढीस लागतात। म्हणजे विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे मिळते। माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो। ज्या आपल्या कला असतात उपजत माणसामध्ये, त्या कलागुण ह्याचा विकास सुद्धा समाजामुळे होतो। जसं गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळेच आपल्यातील गुणांचा विकास करतात। त्यांना मिळणारे प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे असते। म्हणजे आपला समाजामुळे कसा विकास होतो हे या भागामध्ये सांगितले आहे। समजा गायक असेल, चित्रकार असेल, शास्त्रज्ञ असेल किंवा साहसवीर असेल, समाजकार्य करणारी व्यक्ती असेल, ह्या व्यक्ती ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस ते समाज त्याला प्रोत्साहन देतात, पाठिंबा देतात। म्हणजे या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंबामुळे त्याच्या गुणाचा काय होतो, विकास होतो। त्यामुळे मिळणारे प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे असते, ते आपल्याला समाजाकडून मिळते। म्हणून आपल्याला ज्या कलागुण किंवा जे उपजत गुण असतात ह्या समाजामुळेच विकसित होतात। अशा प्रकारे आपण आज आपला विकास कसा होतो समाजामुळे हा भाग पाहिला। नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समाज म्हणजे काय हा भाग पाहणार। ठीक आहे विद्यार्थी।